नाही, मला वाटत नाही ते तसं काही करतील, कारण मी म्हटल्याप्रमाणे मी त्यांना भेटून या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सांगणार आहे की त्याच्यातून काय आम्ही नेमकी काय करणार आहोत. मला वाटतं विनाकारण काहीतरी गैरसमज निर्माण होतोय की मागे काल मी संभाजीनगरला म्हटलं की शेवटी ओबीसीना आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केलाच नाही. आरक्षणाने मी आपण समाजाने आरक्षण देण्यामध्ये कधीच आडकाठी निर्माण केली नाही, कारण राज्य हे पुरोगामी राज्य महाराष्ट्र. त्यामुळे मला वाटतं सगळ्या समाजाच्या लोकांनी हा अतिशय विशाल विशाल दृष्टिकोन ठेवून या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. मान्य छगनराव भुजबळ साहेब आपले अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत, त्यामुळे त्यांची काही मनात या संदर्भात काही मुद्दे असतील तर मी समक्ष त्यांची भेट घेईन आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये ज्या ज्या मुद्दे स्पष्टीकरण पाहिजे त्यांना ते मी स्वतः त्यांना भेटून देईन. असं आहे की रोहित पवार आणि संजय राऊत मला विचारायचं की तुम्ही काय झोपले होते का 2.5 वर्ष सरकार सत्तेवर होतं, तुमचे आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, 94 साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आयोगाची शिफारशी करताना त्यावेळेला मराठा समाज आठवलं तुम्हाला. अगोदर तुमच्या आजोबांना विचारा तुम्ही हे या पापाचे वाईट धनी कोण आहेत, आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा. मात्र सामनाने कौतुक केले मुख्यमंत्र्यांच्या या कामात. नाही, चांगलं. मग हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मान्य देवेंद्रजींनी मुख्यमंत्री महोदयांनी जो पुढाकार घेतला त्याचं सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे. नाही, असं की मधल्या काळामध्ये व्हॅलिडिटीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता ॲडिशनल कलेक्टर पदाचे जवळजवळ 29 जिल्ह्यांमध्ये अधिकारी आता नेमले गेले अध्यक्ष म्हणून. त्या गमाला गती आणि आता आपण त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम देतोय. ह्या कालावधीमध्ये व्हॅलिडिटी दाखला गेला पाहिजे. मी स्वतः महसूल मंत्र्यांना विनंती करतोय आता की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित त्या आठवड्यात आलेल्या दाखल्यांवर किंवा त्या महिनाभरात आलेल्या दाखल्यावर काय कार्यवाही झाली, कारण ती आता एक क्वाशी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, त्याला डायरेक्शन आपल्याला देता येत नाही. पण तरी शेवटी शासनाचा एक भाग आहे. प्रचंड त्रास लोकांना व्हॅलिडिटीमध्ये होतोय, हेलपटे मारावे लागतात, अनेक बाकी भानगडी होतात. तर ते आपल्याला, कारण शेवटी आम्ही किती निर्णय केले तर शेवटी जर कास्ट व्हॅलिडेशन झालं नाही तर तो शेवटी जनतेला त्रास होतो. त्यातून हा मार्ग काढायचा प्रयत्न करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.